हो. चालेल. स्टार्ट करायचं. चला चालू करूया. आज आय कॅनॉट एक्सपेक्ट मच मोर स्टुडंट्स. जेवढे येतील तेवढ्यांना ऍडमिट करतोय मी. इकडे लक्ष टाका. पार्च्युरेशनच्या स्टेजेस बद्दल काल आपण बोललो होतो. काल आपण विचार केला होता, परवा आपण विचार केला होता की सगळ्या ट्रायमेस्टर्स मध्ये काय काय चेंजेस होतात. इन ऑल डिफरंट ट्रायमेस्टर्स आपण आपल्या सोयीसाठी 3 ट्रायमेस्टर्स मध्ये एंटायर प्रेग्नन्सीला डिवाइड केलेलं आहे. लक्षात आहे ना? फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. या तिन्ही ट्रायमेस्टर्स मध्ये काय काय चेंजेस होतात हे आपण मागच्या वेळेला विचारात घेतले, आपण लिहून पण घेतले. त्याच्यात पहिला जो ट्रायमेस्टर आहे तो मोस्ट क्रुशियल असतो, मोस्ट इम्पॉर्टंट असतो, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होत असतं. आणि एकदा ऑर्गॅनोजेनेसिस झालं, आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये सगळे ऑलमोस्ट ऑल द ऑर्गन्स दे फॉर्म, सगळे ऑर्गन्स तयार होतात. आणि हे ऑर्गन्स तयार झाल्यानंतर काय होतं, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट जी असते ती डेव्हलपमेंट सेकंड ट्रायमेस्टर मध्ये होते. थर्ड ट्रायमेस्टर मध्ये काही ऍडिशनल स्ट्रक्चर्स आणि काही डेव्हलपमेंट, एक्स्ट्रा डेव्हलपमेंट जी असते, उदाहरणार्थ रेस्पिरेटरी सिस्टीमची एक्स्ट्रा डेव्हलपमेंट जी असते ती त्यावेळेला व्हायला लागते. सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं, सगळ्यात आधी जी फॉर्म होणारी सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये फिटल स्टेज मध्ये ती असते नर्वस सिस्टीम. आणि सगळ्यात लास्ट फॉर्म होते रेस्पिरेटरी सिस्टीम. लिहून ठेवा कुठेतरी चार्टला. नर्वस सिस्टीम is the system which initially forms, which is formed initially, and last ला जी सिस्टीम फॉर्म होते that is called as respiratory system. पायल तुझा ऑडिओ चालू आहे बाळांनो. आता आपण पाहिलं होतं की फुल टर्म बेबी जे आहे, फुल टर्म बाळ जे आहे ते काय करतं, काही सिग्नल्स पास करतं मदरच्या बॉडीमध्ये, काही सिग्नल्स पास करतं. आणि त्या सिग्नल्स पास केल्यामुळे कशाची प्रोसेस सुरू होते, डायलेशनची. डायलेशन हा एक वर्ड महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. डायलेशन. डायलेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. डायलेशन शब्दाचा अर्थ होतो एखाद्या ऑर्गनचं प्रसारण, साईज वाढणं, त्याचा डायमीटर वाढणं, या गोष्टीला आपण डायलेशन म्हणतो. डायलेशनच्या निरनिराळ्या स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज. आता मेडिकल फील्डमध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे, म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत, तुम्हाला जे प्युअर बायोलॉजीचे टीचर आहेत त्यांना बिचाऱ्यांना फार जास्त हे नाही सांगताय, परंतु जे मेडिकल फील्डशी कन्सर्न लोक आहेत त्यांना माहिती असतं. आम्ही डायलेशनला म्हणतो 1 फिंगर डायलेशन, 2 फिंगर डायलेशन, 3 फिंगर डायलेशन, 3 लूज, 4 फिंगर डायलेशन, 4 लूज, अशा पद्धतीने आम्ही त्याचं वर्णन करतो. होतं काय, आता इथं नीट लक्षात घ्यायची फिजिओलॉजी याची. काही गोष्टी आपल्या बुक मध्ये दिलेल्या आहेत, काही गोष्टी बुक मध्ये दिलेल्या नाही.
पण याची फिजिओलॉजी जी आहे ती आपल्याला आयडिया असली पाहिजे, नीट लक्षात ठेवा. याच्यामध्ये होतं काय, फिटल इजेक्शन रिफ्लेक्स नावाचा एक वर्ड लिहून ठेवा. फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. हा जो फिटल इजेक्शन रिफ्लेक्स असतो हा फिटस आणि प्लासेंटा कडून जात असतो. फिटल इजेक्शन, इजेक्शन म्हणजे बाहेर पडणे. फिटल इजेक्शन रिफ्लेक्स जो असतो हा फिटस कडनं आणि प्लासेंटा कडनं जातो. कसा जातो त्याच्या मागे एक फिजिओलॉजिकल मेथड, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. त्याच्यात होतं काय की फिटस हा एका हिशोबाने बघायला गेलं, एका अँगलने म्हणजे बायोलॉजिकल व्ह्यू जर ठेवलं तर आईसाठी बर्डन. मी तुम्हाला बोललो होतो दॅट फिटस इज लाईक ए बर्डन ऑर पॅरासाइट फॉर द मदर्स बॉडी. मदर्स बॉडीसाठी पॅरासाइट सारखी परिस्थिती आहे त्याची. त्याचा फायदा मदरला काहीच नाही. सगळ्या प्रकाराने इनिशियल फेजेस मध्ये सगळा तोटा आहे सगळ्या प्रकारचा. न्यूट्रिशन मदर कडून डिराईव्ह करणार, स्वतःची ग्रोथ होण्यासाठी इम्प्लांटेशन करून घेणार, इम्प्लांटेशन मध्ये सगळे न्यूट्रिशन डिराईव्ह करणार. हे नाही बघणार की आई जेवली आहे का नाही, डिराईव्ह करत राहणार. विशेष एक गोष्ट आहे की फिटल स्टेजेस मधल्या ज्या आरबीसीज असतात दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन. ते ऑक्सिजन डिराईव्ह करण्यामध्ये एक नंबर असतात. आईला श्वास लागतोय का किंवा आईचं नीट रेस्पिरेशन होत आहे का काही घेणं देणं नाही, जास्तीत जास्त डिराईव्ह करणं. त्याच्यानंतर न्यूट्रिशनचा जो पार्ट असतो तो जास्तीत जास्त डिराईव्ह करून घेणार. तिकडे आई आजारी आहे, काय प्रॉब्लेम आहे काही घेणं देणं नाही. स्वतःची बॉडी, स्वतःची डेव्हलपमेंट प्रॉपर झाली पाहिजे. याच्यासाठी सगळे जे काही काय आपण त्याला म्हणूया की आयडिया सगळ्या ज्या काही यूज करता येतील ते सगळं फिटस करून यूज केलं जातं आणि फिटस स्वतःची प्रॉपर डेव्हलपमेंट करून घेतो. आता हा जो फिटस आहे हा फिटस पहिले फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये स्वतःचे ऑर्गन्स रॅपिड, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी चेंजेस सगळे रॅपिड होत असतात. सेल डिव्हिजन रॅपिड होत असते. त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये जोपर्यंत हे फिटल स्टेज 7 सेंटीमीटरचे असते, 7 सेंटीमीटर, 7 to 7.5 सेंटीमीटर फर्स्ट ट्रायमेस्टर 12 वीक्स, तोपर्यंत सगळे ऑर्गन जवळजवळ फॉर्म होतात. तुम्हाला माहिती आहे त्याच वेळेला सर्क्युलेटरी सिस्टीम डेव्हलप झालेली असल्याने पंपिंग ऑफ हार्ट सुरू होतं. पंपिंग ऑफ हार्ट आपल्याला ऍट द एंड ऑफ 4th वीकला पण मिळायला लागतं. 4th वीक नंतर यू कॅन लिसन द फिटल हार्ट साऊंड, FSS असा त्याला वर्ड यूज करतात शॉर्ट, फिटल हार्ट साऊंड. आणि त्याच्यात मिळायला लागतात आणि नंतर पूर्ण फिटसची डेव्हलपमेंट अशी 9 मंथ पर्यंत. आपल्याला सगळ्या स्टेजेस आता माहिती आहे की पूर्ण 9 मंथ पर्यंत पूर्ण कॅरी फॉरवर्ड केलं जातं पूर्ण. आता डेव्हलप झाल्यानंतर काय होतं की प्लासेंटा काय करते सगळ्यात आधी. आता इथे एक रोल येतो प्लासेंटाचा. प्लासेंटा जे बाळांनो ते तयार करते CRH. कोणतं हॉर्मोन तयार करते प्लासेंटा? CRH. आपल्याला माहिती आहे की प्लासेंटाने कम्प्लीट हॉर्मोनचं फंक्शन टेक ओव्हर केलेलं आहे. काय केलेलं आहे? कम्प्लीट फंक्शन टेक ओव्हर केलेलं आहे. कशाचं फंक्शन टेक ओव्हर केलेलं आहे? कॉर्पस ल्युटियमचं. आणि नंतर दुसरे आणखी एक फंक्शन टेक ओव्हर केलेलं आहे दॅट इज हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस सारखं पण फंक्शन प्लासेंटा करायला लागते. म्हणजे दिस CRH इज रिलीज्ड बाय प्लासेंटा. प्लासेंटा काय रिलीज करते? CRH. व्हॉट इज CRH? कोण सांगतं मला? कोणाला लक्षात आहे का बघूया. व्हॉट इज CRH? कोरियोनिक रिलीज हार्मोन. विचार करा, सांगा. Can I expect answer of this question from you? गौरी, सोनल आहे का आज? अन्या, what is CRH?
corticotropin releasing hormone. Corticotropin releasing hormone. It is corticotropin. लिहून ठेवा त्याचा full form. Corticotropin releasing hormone. आता कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन जसं सिक्रीट व्हायला लागतं प्लासेंटामधून जसं कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागतं, इट इमिजिएटली रिचेस इन द बॉडी ऑफ फिटस अँड इन द ऍड्रिनल ग्लँड. ऍड्रिनल कॉर्टेक्स वर ऍक्शन होते त्याची. कुठे ऍक्शन होते बाळांनो? ऍड्रिनल कॉर्टेक्स वर. कोणाच्या? फिटसच्या. फिटल इथं फिटल ऍड्रिनल कॉर्टेक्स वर ऍक्शन होते. फिटल ऍड्रिनल कॉर्टेक्स वर ऍक्शन झाल्यानंतर इथून प्रोड्यूस व्हायला लागतं ACTH. काय प्रोड्यूस होतं? सॉरी एक स्टेप राहिले. सॉरी. कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन येतं पिट्युटरीकडे येतं. पिट्युटरीकडून हॉर्मोन रिलीज केलं जातं ACTH. आणि हे ACTH ब्लर आहे सर. हे जे हो सर, ब्लर दिसतंय. ओके, माझ्याकडून व्हिडिओ चांगला जातोय बेटा, काही प्रॉब्लेम नाही सर, इथं लिहिलेलं आहे तुमच्याकडून नेटवर्क बँडविड्थ लो आहे. असं का? हो सर. रेड बँड दिसतंय सर. ओके, 1-2 मिनिटं. वेट जस्ट थोडस थांबा. झालं? क्लिअर झालं? नाही सर. झालं. हा, आता बघा होतंय क्लिअर. आय होप क्लिअर होतंय का सांगा मला. बऱ्यापैकी झाला. पूर्ण नाही झालेलं पण बऱ्यापैकी झालंय, म्हणजे समजेल एवढं झालंय. हा, आता इथं पिट्युटरी मधून ACTH रिलीज केलं जातं आणि हे ACTH जे ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन हे येतं फिटसच्या ऍड्रिनल ग्लँडवर. फिटसच्या इथं गर्दी झालेली ऍक्च्युअली. हे फिटसच्या ऍड्रिनल ग्लँडवर येतं. ऍड्रिनल ग्लँडवर आणि ऍड्रिनल ग्लँड कडनं हे सिक्रीट करतं 2 हार्मोन. एक करतं DHEA. काय सिक्रीट करतं? डायहायड्रॉक्सी एपिअँड्रोस्टिरॉन. डायहायड्रॉक्सी एपिअँड्रोस्टिरॉन रिलीज करतं DHEA आणि दुसरं रिलीज करतं कॉर्टिसॉल. आता ह्या दोघांची ऍक्शन झाली की ह्या DHEA चं कन्व्हर्जन होतं इस्ट्रोजन मध्ये. याचं कन्व्हर्जन केलं जातं इस्ट्रोजन मध्ये. DHEA इज कन्व्हर्टेड इनटू इस्ट्रोजन. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बघा, फ्लो चार्ट दिसतोय का बाळांनो? सगळ्यांनी सांगा बरं मला. कमॉन. हो सर. अडचण आहे लिहायला, तुम्हाला अडचण नसावी. बघा काय होतं, कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन कोणी सिक्रेट केलं? प्लासेंटाने. प्लासेंटाची त्याच्यानंतर ते आलं कुठे? फिटल पिट्युटरी मध्ये. फिटल पिट्युटरी वरने काय सिक्रेट केलं? ACTH. ACTH अँटेरियर पिट्युटरी ऑफ फिटस ने तयार केल्यानंतर ते आलं कुठे? फिटल ऍड्रिनल ग्लँड कडे. फिटल ऍड्रिनल ग्लँड ने काय सिक्रेट केलं? कॉर्टिसॉल आणि DHEA. आपण शिकलोय डाय हायड्रॉक्सी एपिअँड्रोस्टिरॉन. डायहायड्रॉक्सी
एपी अँड्रोस्टिरॉन सिक्रेट झालं. आता जितक्या प्रमाणात हे तयार होईल तितक्या प्रमाणात काय बनवलं जाईल, त्याचं मॅटर्नल बॉडीमध्ये इस्ट्रोजन बनवले जातील. काय बनवले जातील बाळांनो? DHEAचं कन्व्हर्जन कशात होऊन जातं? दोन्ही आपल्याला माहिती आहे स्टिरॉइड हॉर्मोन्स आहे. एकाचं कन्व्हर्जन मदर्स बॉडीमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या याच्यात होतं. काय बनवलं जाईल? इस्ट्रोजन. आता इस्ट्रोजन तयार झालं. इस्ट्रोजन, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इस्ट्रोजन का तयार झालं हे नीट समजून घ्या. इस्ट्रोजन एवढ्यासाठी तयार केलं गेलं की जर इस्ट्रोजन तयार झालं नाही तर मदरचं जे युटेरस आहे आणि जो सर्व्हिक्सचा पार्ट आहे, आता तुमच्या डोळ्यासमोर सगळं इमेज आणा, ते खूप फुल्ली डिस्टेंडेड, खूप चांगल्या पद्धतीने खूप डिस्टेंड झालेलं खूप मोठं असं युटेरस आहे. त्या युटेरस आणि त्याच्या टोकाचा जो भाग आहे, जिथं जो बंद झालेला भाग आहे, दॅट इज सर्व्हिक्स. तर ह्या सगळ्या पार्ट मध्ये आता रिसेप्टर्स नाही आहेत बाळांनो. म्हणजे जेवढ्या प्रमाणात पाहिजे काही हॉर्मोन रिलीज होणार आहे, त्या हॉर्मोनला रिसीव्ह करण्यासाठी रिसेप्टर्स पाहिजे. जर रिसेप्टर्स नसतील तर कॉन्ट्रॅक्शनची ऍक्शन प्रॉपर होणार नाही. म्हणून रिसेप्टर्स बनवण्याचं काम इस्ट्रोजन करतात. नीट लक्षात घ्या. इस्ट्रोजन का फॉर्म झालं ते नीट समजून घ्या. इस्ट्रोजन नसेल, तुम्ही जसं आता मी तुमच्या समोर बोलतोय, समजा लाईट गेली तर माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे? म्हणजे माझा आवाज रिसीव्ह करण्यासाठी इथे रिसिव्हर तर असला पाहिजे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हेडफोन तर असला पाहिजे, इथं कॅच करण्यासाठी कॅमेरा तर असला पाहिजे. म्हणजे हे रिसिव्हर्स आहेत, हे रिसेप्टर्स आहेत. तसं ह्या ज्या मॅटर्नल टिश्यू आहे, जो युटेराईन टिश्यू आहे, युटेराईन मसल्स आहेत, त्यांच्यामध्ये रिसेप्टर्स तितक्या प्रमाणात नसतात जेवढे हवे असतात. मग ते बनवण्याचं काम इस्ट्रोजन करेल. आता इस्ट्रोजनने काय केलं की पूर्ण युटेराईन कॅव्हिटीमध्ये, पूर्ण युटेराईन मसल्समध्ये हे रिसेप्टर्स तयार केले जातील. रिसेप्टर्स तयार केले जातील आणि आणखी कुठे रिसेप्टर्स तयार केले जातील? सर्व्हिकल एरियामध्ये, व्हजायनल एरियामध्ये, त्या सगळ्या पॅसेजेस मध्ये रिसेप्टर्स नव्याने तयार होतील. आता हे रिसेप्टर्स तयार झाले, कॉर्टिसोलची लेवल वाढवली गेली, याचा एकंदर परिणाम काय होतो? हे जसे रिलीज होतात, रिसेप्टर तयार होतात, याचा काही पार्ट, याच्यातला काही पार्ट जसं तो मॅटर्नल ब्लड मध्ये टाकला जातो. आवाज ब्रेक होतोय सर. मॅटर्नल ब्लड मध्ये जसं हो सर. ब्लर पण साऊंड ब्रेक, ब्लर नाही दिसत आहे बेटा, माझ्या एंडने चांगलं चाललेलं आहे. येस सर, क्लिअर. क्लिअर आहे. पण आवाज ब्रेक होतोय सर. हो हो सर. तुमचा एकदम क्लिअर आवाज येतोय मला. सर पण तुमचा आता ब्रेक येतोय का? होतोय. सांगा बरं मला. तुमचा ब्रेक होतोय. अजून ब्रेक आता होतोय ओके का? सर. अजून ब्रेक होतोय का? नाही सर, ओके आता. क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? हा, आता इकडे लक्ष द्या. आता जसं जसं इस्ट्रोजन जे आहे ना, ते इस्ट्रोजन रिलीज झालं, कुठे कन्वर्ट झालं, आणि ते इस्ट्रोजन आता जसं मदरच्या बॉडीमध्ये तयार व्हायला लागलं तसं या इस्ट्रोजनने आणि काही प्रमाणात तयार झालेले जे कॉर्टिसॉल आहे, या सगळ्यांनी जाऊन एक इम्पॅक्ट टाकला मदरच्या हायपोथॅलॅमसचा आणि डायरेक्ट ऑक्सिटोसिनचा संबंध आहे. तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट हायपोथॅलॅमसने काय सिक्रीट करायला सुरुवात केली? ताबडतोब जसं हे यांची लेवल वाढली, एक विशिष्ट लेवल गेली, तसं ताबडतोब हायपोथॅलॅमसने सिक्रीट करायला सुरुवात केली ऑक्सिटोसिन. काय सिक्रीट करायला सुरुवात केली बाळांनो? ऑक्सिटोसिन. आणि जसं ऑक्सिटोसिन सिक्रीट व्हायला लागलं तर ऑक्सिटोसिन काय करतं? कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतं. ऑक्सिटोसिन काय करतं? कॉन्ट्रॅक्शन करायला लागतं. कशामध्ये कॉन्ट्रॅक्शन करतं? कशामध्ये? युटेराईन कॅव्हिटीमध्ये कॉन्ट्रॅक्शन येतं. त्यामुळे एक वेव्ह येते, एक पूर्ण वेव्ह सारखा असं पूर्ण जसं. आणि ऑक्सिटोसिनचे दोन इफेक्ट असतात. ऑक्सिटोसिन ऑलवेज ऍक्ट्स ऑन स्मूथ मसल. लिहून ठेवा, ऑक्सिटोसिन ऑलवेज ऍक्ट्स ऑन स्मूथ मसल्स. आणि दुसरं, ऑक्सिटोसिन इज व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. ऑक्सिटोसिन काय असतो? दोन ऍक्शन दाखवतो. पहिली ऍक्शन काय आहे? ऑक्सिटोसिन ऍक्ट्स ऑन स्मूथ मसल्स. नंबर 1. ऑक्सिटोसिन ऍक्ट्स ऑन ब्लड वेसल्स. इट
नॅरोज द डायमीटर ऑफ ब्लड वेसल. येतंय लक्षात सगळ्यांच्या? येतंय सगळ्यांच्या लक्षात? बघा, येस सर. म्हणजे आता काय होईल, जेवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिटोसिन येईल ना, जेवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिटोसिन येईल तेवढं कॉन्ट्रॅक्शन्स वाढतील. आता हे जेव्हा कॉन्ट्रॅक्शन्स लास्ट ट्रायमेस्टरच्या वेळेला आणि लास्ट वीकच्या आसपास, म्हणजे लास्ट 15 डेज जे असतात, त्या 15 डेज मध्ये बाळाचं डोक्याचं वजन थोडंसं जास्त असतं बाकी बॉडीच्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळे डोकं जे असतं ना रोटेट केलं जात असतं आणि डोकं रोटेट करता करता बरोबर डोकं येऊन कुठे फिक्स होतं? इंटरनल ऑस ऑफ सर्व्हिक्स. सर्व्हिक्सच्या इंटरनल ऑसच्या तिथे येतं. आता जसं तुम्ही विचार करा, इमॅजिन करा, थोडंसं इमॅजिन करा, थर्ड आय तुम्हाला लागेल. आता जसं हे रोटेट होऊन डोकं खाली आलेलं आहे, डोकं जसं खाली आलेलं आहे, ते फिक्स झालेलं आहे. कशामध्ये फिक्स झालेलं आहे? ते सर्व्हिक्सच्या एरियामध्ये, सर्व्हिक्समध्ये. आणि जसं ते सर्व्हिक्स हा, लेट्स से की दिस इज द पार्ट ऑफ सर्व्हिक्स, या सर्व्हिक्समध्ये याचा हेड असा फिक्स झाला. सर्व्हिक्समध्ये हेड जसा फिक्स होतो तसेच तिथले काय होतील, स्ट्रेच रिसेप्टर जे असतील ते स्टिम्युलेट होतील. आता स्ट्रेच रिसेप्टर जेवढे जास्त स्टिम्युलेट होतील, लिसन व्हेरी केअरफुली, जेवढे स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतील तेवढे जास्त प्रमाणात ऑक्सिटोसिन रिलीज केलं जाईल. येतंय का तुमच्या लक्षात? इमॅजिन करा की स्ट्रेच रिसेप्टर जेवढे जास्त ताणले जातील तेवढं ऑक्सिटोसिन वाढवलं जाईल. हे असं कॅस्केड आहे. या दोघांमध्ये एक आपसामध्ये एक रिलेशनशिप आहे. काय रिलेशनशिप आहे? की जसं बाळ खाली ढकललं जातं किंवा जसं कॉन्ट्रॅक्शनची वेव खाली येते तसे स्ट्रेच रिसेप्टर ताणले जातात. स्ट्रेच रिसेप्टर्सनी मेसेज रिसीव्ह केला की धक्का बसलेला आहे, आमच्यावर ताण पडतोय. ताण पडला की मेसेज will go to hypothalamus, and as soon as the message will go to the hypothalamus eventually releases more and more oxytocin. त्यामुळे वेव्स ज्या असतात कॉन्ट्रॅक्शनच्या वाढवल्या जातात. त्यामुळे पेन जे असतं मदरला होणारं जे पेन आहे ते पेन दोन कारणांनी होतं. एक तर कॉन्ट्रॅक्शन होतं जोरात, ब्लड व्हेसल्स नॅरो होतात आणि ते जे स्ट्रक्चर असतं ते डिसरप्ट व्हायला लागतं आतून ना. त्याच वेळेला ती जी अमनिओटिक कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये ते बाळ तरंगत ठेवलं गेलेलं फ्लोटिंग आहे, तर ती रप्चर केली जाते. थोडंसं रप्चर होते आणि त्याच्यातनं फ्लुइड बाहेर येतं. ते जे फ्लुइड बाहेर येतं त्यामुळे पुढचा जो पॅसेज आहे तो सगळा लुब्रिकेट केला जातो. तो पूर्ण पॅसेज हा व्हजायनाचा आणि सर्व्हिक्सचा लुब्रिकेट केला जातो. जसा धक्का मिळेल, म्हणजे एक इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे. जसं बाळाला पुढे असं एक वेव आली आणि त्या वेवने काय केलं, असं बाळाला धक्का दिला, बाळाचं डोकं जोरात गेलं पुढे, जोरात गेलं, तिथले स्ट्रेच रिसेप्टर्सनी ताणले गेले, त्याची साईज वाढली, पुन्हा पुढची वेव आली, जसं वेव येत जाते तसं डायलेशन वाढत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, हा जर माझा पेन तुम्हाला दिसत असेल, या पेनचं जे टोक दिसतंय नीट जवळून बघा, हे जे पेनचं जे टोक आहे या टोका एवढंच छिद्र असतं. कशाचं? सर्व्हिक्स एवढंच छिद्र असतं. आणि एवढंच छिद्र असलेलं सर्व्हिक्स डायलेट होऊन किती मोठं होतं? 10 सेंटीमीटर्स, म्हणजे एवढा त्याचा डायमीटर. इमॅजिन करू शकता, एवढा मोठा डायमीटर, एवढा डायलेट होतं. आणि मग जसं डायलेट होतं तसं डायलेट झाल्यानंतर पूर्ण तुम्हाला आता माहिती झालंय की इस्ट्रोजनने सगळीकडे रिसेप्टर तैनात करून ठेवले, सगळ्या ठिकाणी रिसेप्टर प्रेझेंट आहेत. जसं स्ट्रेच येत जाईल तसं जास्तीत जास्त प्रमाणात दोन हॉर्मोन सिक्रेट होतात. एक पहिले जे मी सांगितलं, स्लो कॉन्ट्रॅक्शन साठी लागतात प्रोस्टाग्लॅन्डिन आणि स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन साठी लागतात ऑक्सिटोसिन. आता जसं ऑक्सिटोसिन येतं तसं डायलेशन वाढत जातं आणि त्या ठिकाणी एक एन्झाईम पण त्याच वेळेला प्रोड्यूस केलं जातं. ते एन्झाईम काय करतं, हे जे सर्व्हिक्स जे आहे तर सर्व्हिक्स मध्ये स्फिंक्टर असतं. तुम्हाला मी बोललो होतो की सर्व्हिक्स मध्ये काय असतं, स्फिंक्टर असतं, त्याने असं घट्ट धरून ठेवलेलं आहे असं. आता त्या स्फिंक्टरने असं धरून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काय की तिथले फायबर्स जे आहेत, तिथले कोलॅजन फायबर जे आहेत, ते कोलॅजन फायबर्स एकदम टाइटली असे एकदम फिक्स केलेले आहेत.
हे जे एन्झाईम आहेत त्याची आपली तुम्हाला गरज नाही लक्षात ठेवायची. हे जे एन्झाईम येतं रिलीज केलं जातं ऑक्सिटोसिनच्या रिलीज बरोबर, हे काय करतं याला डायजेस्ट करायला लागतं आणि त्यामुळे तो पार्ट लूज होतो. तुम्हाला प्रश्न असा पडला, मी ह्यासाठी हे सांगतोय की एवढीशी जागा होती ती 10 सेंटीमीटर वाईड कशी झाली. तर त्याच्यासाठी तिथे जे कोलॅजन फायबर्स असतात त्यांचं डायजेशन केलं जातं, ते डायजेस्ट केलं, त्यांना वीक केलं जातं आणि ते वीक केल्यामुळे तो पार्ट ओपन होतो. विचार करा, जर सर्व्हिक्स मध्ये जर स्फिंक्टर राहिलं नसतं, सर्व्हिक्स मध्ये सर्क्युलर मसल्स जर टाईटली धरून ठेवणारे राहिले नसते तर कधी अबॉर्शन झाला. पण असं व्हायला नकोय. पण ज्या वेळेला ऑक्सिटोसिन येतं त्याच वेळेला ते एन्झाईम्स रिलीज केलं जातं, त्यामुळे तो पार्ट वाईड ओपन होतो. एकदा तो वाईड ओपन झाला की मग बाळ खालच्या बाजूला सरकायला, दॅट स्टेज इज कॉल्ड एज एक्सपल्शन. त्याला काय म्हणतात? एक्सपल्शन. बाहेर यायला लागणं, बाहेर ढकललं जाणं, एक्सपेल आउट होतं. ते एकदा एक्सपल्शन झालं की सगळ्यात आधी बाळाचं जे डोकं असतं, आता तुम्हाला माहिती आहे की बाळ जे असतं या वेव्ज मुळे, या कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्ज मुळे बाळाची डायरेक्शन फिरवली जाते. कधी कधी काय होतं, रेअरली कॉमन डिलिव्हरी, तुम्हाला मी सांगितली कॉमन डिलिव्हरी हेडने होते. पण कधी कधी परिस्थिती अशी असते की जर फार एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्ट नसेल, फार त्याला अनुभव नसेल, तर कधी कधी बाळ जे असतात ह्या रोटेशन मध्ये ब्रीच होऊन जातं. ब्रीच होणं म्हणजे आडवं होऊन जातं. बाळाचं नॉर्मली डोकं आलं पाहिजे पण त्याच्याऐवजी असं होऊन जातं, पाठीचा भाग आला. तुम्ही विचार करा, हेडचा डायमीटर आणि पाठीचा डायमीटर, आडवी पाठ. म्हणजे मला असं म्हणायचंय की समजा जर इफ दिस इज अवर सर्व्हिक्स, तर बाळ असं यायला पाहिजे, हा हेडचा पार्ट आला पाहिजे, बरोबर. आता याच्याऐवजी काय होऊन गेला, याच्याऐवजी बाळ असं होऊन गेला, असं झालं. इमॅजिन करा, बाळ असं, आणि बाळाने कसं करून ठेवलेलं आहे नीट लक्षात ठेवा. बाळ असं असतं, बाळ असं 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 दोन्ही हात अशा पद्धतीने धरून येत असतं. त्यामुळे याचा डायमीटर जो असतो, डायमीटर ऑफ द शोल्डर आणि डायमीटर ऑफ द हेड इज हॅज द मॅक्सिमम डायमीटर. जर हेड निघून आलं तर शोल्डर सहज पास आउट होतं, कारण असं करून असं बसलेलं आहे, बाळ असं आहे, त्यामुळे येऊ शकतं इझिली बाहेर. आता जर आडवं झालं बाळ, तर अशा वेळेला जर तो एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्ट नसेल, त्याला जर हे फिरवण्याची कला, माझ्या समोर मी अनेक वेळा पाहिलेले काही गायनेकोलॉजिस्ट ते खटकन फिरवतात, त्यांचे तो हातामध्ये जजमेंट आलेलं असतं, ते असं पटकन फिरवतात आणि बरोबर हेडची पोझिशन देतात. त्याला हेड लो पोझिशन, हेड त्याला आता वर्ड विसरलोय मी, तर तो बरोबर तो हेडचा जो पार्ट असतो तो हेड एक्सपल होईल अशा पद्धतीने ते ऍडजस्ट केलं जातं. तर काही वेळेला एवढा जर एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्ट नसेल तर मग मुश्किल होतं. अशा वेळेला ताबडतोब अर्जंटमध्ये सी सेक्शन करावं लागतं, ज्याला आपण म्हणतो सिझेरियन. तर सिझेरियन करून अशा वेळेला फार धोका असतो, फार त्रास होतो, कारण तुमची अमनिओटिक सॅक जी असते ती फाटलेली आहे, त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढलेले, त्यामुळे तुम्हाला आता रिस्क नाही घेता. अशा वेळेला इमिजिएट, जनरली डिलिव्हरीच्या वेळेला भूल तज्ञ जे असतात, अनेस्थेटिस्ट जे असतात, त्यांना ताबडतोब स्टँड बाय ठेवलेलं असतं. ते ताबडतोब भूल देतात कमरेमध्ये आणि ताबडतोब भूल देऊन ताबडतोब त्याच ठिकाणी इमिजिएट कट मारला जातो आणि कट मारून बाळाला बरोबर बाळाचं डोकं येईल असं नाही की वाईड ओपन करून टाकलं, जेवढ्यात बाळाचं डोकं बाहेर येऊ शकेल. सर्वसाधारण ते सोनोग्राफीचा रिपोर्ट बघतात, सोनोग्राफीच्या रिपोर्ट आणि त्यांना अंदाज पण आहे नेहमी 10 सेंटीमीटरच्या आसपास लागणार आहे, तर ते 9-10 सेंटीमीटरच बरोबर तेवढाच कट घेतात आणि इमिजिएट सगळ्या पटपट पटपट ब्लेड मारून सगळं काढलं. दुसरे एक मशीन असतं त्याच्याने सगळ्या ब्लड वेसल्स जाळून टाकले जातात ताबडतोब, म्हणजे ब्लिडिंग नाही व्हायला पाहिजे, कारण याच्यात पहिलेच ब्लिडिंग एवढं होणार आहे डिलिव्हरीमध्ये. तर पटकन त्या बाळाचं डोकं बाहेर काढलं जातं. एकदा बाळाचं डोकं बाहेर आलं की पटकन डोकं बाहेर आल्याबरोबर बाकीची बॉडी खेचून बाहेर काढली जाते, हळूहळू प्लासेंटा काढली जाते आणि ते संपून जाते. येतं लक्षात? सर तर ही गोष्ट, हा बोला.
काही काही केसेसमध्ये असं होतं की एक तर बेबी वाचू शकतो, एक तर मदर वाचू शकते. मग त्याच्यात काय होतं? येस. कधी कधी ना डिलिव्हरीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी जी होत असते, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काही डिलिव्हरी ज्या असतात त्या क्रिटिकल डिलिव्हरीज असतात. क्रिटिकल इन द सेन्स आजूबाजूला सोय काही नाहीये, डिलिव्हरीला बाई पोचलेली आहे, डिलिव्हरी व्हायची आहे, अशा वेळेला इतक्या जोरात युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत, इतक्या जोरात कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत आणि तेवढी जागा नाहीये. तेवढी जागा म्हणजे डिलिव्हरीसाठीची जेवढा हे पाहिजे, डायमीटर पाहिजे तेवढा झाला नाही. काय ऑक्सिटोसिनचं मेकॅनिझम स्टॉप करायला काहीच व्यवस्था नाही आपल्याला. त्यावेळेला जोरात फोर्सने येतं आणि त्यामुळे प्रचंड कधी कधी जोरात आतला जो युटेरसचा जो भाग असतो तो टिअर केला जातो. अशा वेळेला बरेचदा बाळ वाचतं आणि आई मरते. आणि समजा जर एखाद्या छोट्या सेंटरमध्ये छोट्या जिथे डिलिव्हरी होणार आहे, छोटं सेंटर आहे किंवा छोटे डॉक्टर आहेत, काही व्यवस्था नाही, अशा वेळेला फक्त भगवंताचाच आधार आहे, देवाचाच आधार आहे. समजा जर युटेरस टिअर झाला किंवा हा जो पार्ट आहे, सर्विक्सचा पार्ट आहे, तो तिथे टिअर झाला, तिथून जबरदस्त ब्लिडिंग सुरू झालं, तर अशा वेळेला आईला वाचवणं फार कठीण आहे. त्यामुळे बरेचदा डॉक्टर लोक म्हणून हेल्थ वर्कर जे असतात, जे ज्यांना आपण आशा वर्कर वगैरे म्हणतो, या आशा वर्कर किंवा नर्सेस यांना एवढं ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही कोणती डिलिव्हरी हाताळायची, आधी सगळे रिपोर्ट्स कसे बघायचे आणि ते रिपोर्ट्स बघून कसा निर्णय घ्यायचा, ही केस आपल्याकडे होण्यासारखी आहे का. तरी सुद्धा कधी कधी दुर्दैवाने अशा घटना घडतात की आता ऐन वेळेला एखाद्या महिलेचं जे सेंटर आहे जिथे ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे ते खूप दूर असेल, तर त्यावेळेला नाईलाज होऊन जातो. अशा वेळेला अशी परिस्थिती येते. कधी कधी दुसरा एक चान्स असा आहे की ती जी अंबिलिकल कॉर्ड आहे जी आपण पाहिली, जी सर्वसाधारणतः 1 ते 1.5 मीटरची असू शकते. अंबिलिकल कॉर्ड जी आहे इट इज द अल्टिमेट आणि विषयाला म्हणून सांगून देतो, अंबिलिकल कॉर्ड मध्ये 2 आर्टरीज असतात, 2 आर्टरीज अँड 1 व्हेन असते. लिहून ठेवा, अंबिलिकल कॉर्ड हॅज 2 आर्टरीज अँड 1 व्हेन. तर ही जी एवढी मोठी हे आहे अंबिलिकल कॉर्ड, ती बरेचदा बाळाच्या गळ्याभोवती गुंडळली जाते. त्यावेळेला असं बाळ डिलिव्हरी करण्यासाठी खूप अवघड होतं. अशा वेळेला बरेचदा आई वाचते पण बाळ मरतं, कारण त्याच्या गळ्याभोवती फास बसते. या सगळ्या गोष्टींचं निदान करणं का शक्य, म्हणून तुम्हाला सांगतो की आजच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. जर सोनोग्राफी केली असेल आणि लास्ट ट्रायमेस्टर मध्ये, लास्ट मंथ मध्ये जर तुम्ही प्रॉपर केली असेल, तर त्या अंबिलिकल कॉर्डची पोझिशन वगैरे सगळं कळू शकते आणि त्यामुळे डिलिव्हरी किती क्रिटिकल असेल किंवा किती इझी असेल ह्या गोष्टी कळू शकतात. आय होप यू गॉट युअर क्वेश्चन्स आन्सर. देर आर लॉट ऑफ कंडिशन्स. मी ह्या 2-3 कंडिशन सांगितल्या एवढ्याच नसतात. त्याच्यापेक्षा कधी कधी अॅनेमिया असतो, जबरदस्त ब्लड, खूपच कमी ब्लड असतं. अशा वेळेला बाळ तर नॉर्मल असतं पण आईला तिचे जो ब्लड लॉस होणार आहे तोही सहन होत नाही, त्याच्यामुळे आई दगावते बरेच. एक तर याला काय म्हणतात, पार्च्युरिशनला दुसरा एक वर्ड आहे, तोही लिहून ठेवा, त्याला म्हणतात लेबर. काय वर्ड यूज करतात, LABOR और BOUR, याला लेबर म्हणतात. लेबर शब्दाचा अर्थ होतो कष्टकरी. लेबर शब्दाचा अर्थ होतो कष्टकरी माणूस या कष्टकरी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करावी लागते, म्हणून त्याचं नाव लेबर. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलला गेले तर आता आवर्जून लक्ष देत, एखाद्या गायनेकोलॉजिस्टच्या हॉस्पिटलला जाल, स्त्रीरोग तज्ञाच्या हॉस्पिटलला जाल, तर तिथे बघा, तिथे लिहिलेलं असतं प्रॉपरली लेबर रूम. काय लिहिलेलं असतं, लेबर रूम. कारण जबरदस्त एखाद्या कष्टकऱ्याने, एखाद्या मजुराने मेहनत करावी जबरदस्त, तितक्या जबरदस्त मेहनत आईला पडत असते, तेवढा त्रास आईला सोसावा लागतो, प्रचंड वेदना होतात. मातृत्व मिळवणं हे जबरदस्त कठीण काम असतं. तुम्हाला सांगतो, अमेरिकन लोकांनी, जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी सर्वे केलेला आहे.
त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हा मुद्दा आला की महिलांना आर्मीत घ्यायचं का नाही, तर सायंटिस्ट लोकांनी सांगितलं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त वेदना सहन करू शकतात. तर ज्या वेळेला ऍक्च्युअल वॉर झालं, जेव्हा वॉर मध्ये या फिमेल्स गेल्या, तर त्यांना दे प्रूव्ड देमसेल्फ, येस त्यांनी पुरुषांपेक्षा जास्त वेदना सहन करू शकल्या. कारण त्यांना ही जी वेदना असते प्रसूतीची, पार्च्युरेशनची, पेन्स, लेबर पेन्स जे असतात त्या सहन करू शकतात. आणि इट इज वन ऑफ द, त्यामुळे असं म्हटलं जातं की इट इज ऍक्च्युअली रिबर्थ ऑफ दॅट फिमेल, पुनर्जन्म मानला जातो. येतंय लक्षात? आय होप यू आर गेटिंग. आज आमच्या खाली काहीतरी काम चाललेलं आहे, त्याचा आवाज येतो, काहीतरी ड्रिलिंग वगैरे. सर तर येस सर, जेव्हा बेबीचा जन्म होतो तेव्हा त्याच्यासोबत त्या फिटसची प्लासेंटा येते, म्हणजे ते दोन असतात ना, मदर कडून आणि एक फिटस कडून. येस हे तर दोन्ही ऍडजस्ट असतात ना बेटा एकमेकांना, हो, तर त्या दोन्हीच्या दोन्ही एक्सपेल आउट केल्या जातात. दोन्ही एक्सपेल आउट त्या एकमेकांमध्येच अडकलेले असतात ना. येस फिटल प्लासेंटा आणि मॅटर व्हॉट इज मॅटर्नल प्लासेंटा. समजा डोक्यामध्ये तुमच्या असा प्रश्न आला की व्हॉट इज मॅटर्नल प्लासेंटा, तर काय तुमच्यामध्ये काय असेल, मॅटर्नल प्लासेंटा काय असेल, कोण सांगतो मला? विचार करून बघा बरं, काय असू शकतं. थोडंसं डोकं लावा, तुम्हाला तुमचा अँसर मिळून जाईल. थोडंसं डोकं लावा. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फिटस. Uterine wallचा part Uterine wall. येस नाव यू आर राईट. काय असते बाबा, दुसरं काहीच नसते ते, दॅट इज एंडोमेट्रियल लाइनिंग असते ती. मॅटर्नल प्लासेंटा इज नथिंग बट द एंडोमेट्रियल लाइनिंग. ती कशाने तयार झालेली? एंडोमेट्रियमच्या लाइनिंगने तयार झालेली आहे. आणि आता बघा किती जबरदस्त मेकॅनिझम आहे, डोकं लावून बघा की आता युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत, त्याच वेळेला ऑक्सिटोसिनची ऍक्शन होते. आणि दुसरी एक गोष्ट काय होते, ऑक्सिटोसिनचा दुसरा रोल तुम्हाला मी सांगितला. 3 रोल आहेत. पहिला रोल तर सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स, त्यामुळे बेबी काय होईल, एक्सपेल आउट होईल, एक्सपल्शन होईल. बेबीचं काय होईल, एक्सपल्शन होईल, एक्सपल्शन ऑफ बेबी. त्याच वेळेला दुसरं काय होतंय, रिलीज ऑफ मिल्क. ड्युरिंग डिलिव्हरी खूप मोठा ब्लड लॉस होऊ शकतो. and that is necessary to prevent. It is very much important to prevent that blood loss. But that blood loss is prevented due to the action of again oxytocin. Oxytocin काय करतं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. ऑक्सिटोसिनची ऍक्शन सगळ्या ब्लड वेसल, युटेराईन ब्लड वेसल्सवर होते आणि त्यांचं नॅरोईंग केलं जातं. त्यामुळे होणारा जो संभाव्य, जो पॉसिबल ब्लड लॉस आहे तो एकदम कमी केला. असं नाहीये की डिलिव्हरीमध्ये ब्लड लॉस होत नाही, ब्लड लॉस होतोच, पण इट इज रिड्यूस्ड अप टू मच एक्सटेंट ड्यू टू द इफेक्ट ऑफ ऑक्सिटोसिन. आता त्यामुळे काय झालं, त्याचं ब्लड लॉस कमी केला गेला, एक्सपेल आउट केलं गेलं. सगळ्यात आधी हेड प्रेझेंट होतं, हेड दॅट कम्स आउट ऑफ द व्हजायना. व्हजायनामध्ये कधी कधी समजा हे जर व्हजायनल ओपनिंग आहे, सपोज दिस इज द व्हजायनल ओपनिंग, आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट इथं हेड प्रेझेंट होत आहे, बरोबर. हा जो हेडचा जो पार्ट आहे, हा या बाहेर यायला काही प्रॉब्लेम येतोय, तर या ठिकाणी इथे कात्री लावून डायरेक्ट एक अशी सीझर असते, तुम्हाला दाखवतो कशी असते. एक अशी सीझर असते, अशी एक सीझर असते बाळांनो, अशी एक अशी सीझर असते, आणि हिच्याने डायरेक्ट हा पार्ट इथे कट केला जातो, वुंड केली जाते तिथे, आणि मग बाळाचं डोकं बाहेर काढलं जातं. दिस पर्टिक्युलर प्रोसिजर इज कॉल्ड एज एपिझिओटॉमी. याला काय म्हणतात, या कंडिशनला म्हणतात बाळाची बॉडी बाहेर बाळाचं डोकं बाहेर काढण्यासाठी जी सर्जरी, स्मॉल सर्जरी केली जाते, एपिझिओटॉमी. ही सर्वसाधारण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये केली जाते. त्याच्यासाठी फार एक्सपर्ट गायनेकॉलॉजिस्ट वगैरे पाहिजे असं काही नाही. मग
हे बाळाचं डोकं समजा तेवढ्याच गोष्टीसाठी अडत असेल, कारण त्याच्यामुळे बाळ गुदमरू शकतो आणि आईला प्रचंड वेदना होत असतात, त्यावेळेला इथे जागेवर थोडीशी छोटीशी भूल दिली जाते आणि पटकन त्याला कट मारून बाहेर काढून देतात. बाळ बाहेर खेचलं गेलं की डॉक्टर काय करतात, बरेचदा हातात ग्लोव्ज वगैरे असतात, बरोबर बाळाचं डोकं पकडलं की ती पूर्ण बॉडी पटकन खेचून घेतात. एकदा बाहेर एक्सपेल आउट झालं की आता बाळ बाहेर आलं, बाळाबरोबर ती अम्बिलिकल कॉर्ड बाहेर आली, एका बाजूला ट्रे मध्ये बाळ ठेवलं जातं. बाळाच्या भोवती आता त्याच्या बरेचदा काही वेळा असं होतं की ती अम्निओटिक सॅक जी असते ती फाटलेली असते, ती पूर्ण आता त्याच्यामधनं जे काही कंटेंट आहे ते ऍक्च्युअली बाळाच्या नाकातोंडात सतत जात असतं. ते आल्या आल्या डॉक्टर लोक काय करतात, त्याला पटकन साफ करून टाकतात. तोंडात जे गेलेलं अम्निओटिक फ्लुइड वगैरे ते सगळं साफ करतात आणि त्यावेळेला समजा जर ते बाळ स्वतःहून बरेचदा टाहूच फोडतं, बाहेर आल्याबरोबर जोरात रडतं बाळ आणि ते रडायला लागलं की मग त्याचं पूर्ण क्लिनिंग केलं जातं. त्याच्या भोवती ग्रीस सारखा एक पार्ट असतो त्याची बॉडी प्रोटेक्ट करण्यासाठी, नंतर त्याची स्वच्छता केली जाते. ते स्वच्छता केली गेली की ती जी अम्बिलिकल कॉर्ड असते ती अम्बिलिकल कॉर्ड बाळाच्या बाजूने सर्वसाधारणतः 3-1 इंच सोडून बाळाच्या बाजूने तिला सेंटरला असं दोन्ही बाजूला क्लॅम्प केलं जातं, पॅक केली जाते आणि मध्य भागात कापली जाते. लक्षात ठेवायचं, अम्बिलिकल कॉर्ड मध्ये नर्व्ह नसल्यामुळे बाळालाही पेन होत नाही, आईलाही पेन होत नाही. ती एकदा कापली गेली पुढच्या 20 मिनिटं ते 1 तासाच्या आतमध्ये आफ्टर बर्थ म्हणजे हा तिसरा पार्ट सुरू होतो. म्हणजे त्यावेळेला बाळ बाजूला जातं, बाळाला बाजूला घेतलं जातं. दुसऱ्या 1-2 नर्सेस किंवा त्याच्या कुटुंबातले कोणी लोक असतील त्या बाळाला कोमट पाण्यामध्ये टाकतात, त्याची स्वच्छ सगळं पूर्ण त्याचे डोळे, कान, नाक सगळं स्वच्छ केलं जातं. तिकडे बाळाचा कार्यक्रम सुरू होतो. आता युटेराईन कॉन्ट्रॅक्शन जे असतात ते युटेराईन कॉन्ट्रॅक्शन अजून चालू असतात. आता ज्या वेळेला पूर्ण सगळ्या बाजूने ब्लड वेसल्स कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि तो जो पार्ट आहे प्लासेंटाचा तो रिलीज केला जातो. तो रिलीज केला की तुम्ही सहज असा ओढला, एखाद्या गोष्टीतून एखादी गोष्ट खेचून काढावी असं सर्वसाधारण एक मसाज करतात डॉक्टर लोक, आईच्या पेल्विक रिजनवर मसाज करतात आणि हळूच ओढून काढून घेतात. निगल दॅट इज कॉल्ड एज आफ्टर बर्थ. म्हणजे त्यावेळेला प्लासेंटा ऍक्च्युअली रिमूव्ह केले जाते. प्लासेंटा एक सुरुवातीचं जर आपण वजन पाहिलं ते 500-600 ग्रॅमचं स्ट्रक्चर असतं. लॅटर ऑन इट इज अप टू 1100 ग्रॅम 1 kg पर्यंत त्याचं वेट जातं. ह्या प्लासेंटाचं 2 ते 2.5 लिटर फ्लुइड असतं, अम्निओटिक फ्लुइड, ज्याच्यामध्ये बाळ तरंगत असतं आणि 3 किलोचं बाळ असतं. म्हणजे रफली यू कॅन से इन मदर्स बॉडी 6 to 7 kg पर्यंत वेट हे एक्सटर्नल असतं. ड्युरिंग प्रेग्नन्सी मदरच्या बॉडीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात, थोडंसं जास्त जेवावं लागतं, त्यामुळे +5 to 7 kg राईज होतो मदरच्या बॉडीमध्ये. म्हणजे टोटल यू कॅन से 12 to 15 kg होतं. त्याच्यातलं जवळजवळ 7 किलो 7 kg 6 to 7 kgच्या आसपास बाळ आणि त्याच्या अवतीभोवती जे सगळे मेम्ब्रेन्स आहेत, फ्लुइड आहे, प्लासेंटाचं वेट आहे, हे सगळं याच्या आसपास असतं. आणि लास्ट ट्रायमेस्टर मध्ये म्हणजे 8th 9th मध्ये जबरदस्त अशा वेदना होतात. त्यावेळेला बरंचसं सहन करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. फ्रिक्वेंट युरिनेशन, फ्रिक्वेंट वॉशरूमला जाणं, डिफिकेशन, हे प्रॉब्लेम्स येतात. त्यावेळेला खऱ्या अर्थाने मदरची कसोटी लागलेली असते. आता आफ्टर बर्थ झालं की मदर मोकळी होते, जबरदस्त घाम आलेला असतो, थकवा आलेला असतो आणि नंतर एकदा हे झालं काय म्हणतात त्याला, प्लासेंटा बाहेर काढला गेला की मदरला नॅचरली पॅड्स वगैरे देऊन पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते ब्लिडिंग थांबतं. ते ब्लिडिंग थांबतं, मदरला तिच्या ठिकाणी नेलं जातं आणि पुढच्या 24 hours मध्ये पुढची स्टेज स्टार्ट होते, दॅट इज कॉल्ड एज लॅक्टेशन. पुढची जी स्टेज स्टार्ट होते त्याला म्हणतात लॅक्टेशन. आता ऑक्सिटोसिनने काय केलं की ज्या वेळेला, आता इथे काय होतं, इथे नीट लक्ष द्या, प्लासेंटा त्याच वेळेला या लॅक्टेशनच्या म्हणजे लास्ट ट्रायमेस्टर्स मध्ये याचं सिक्रिशन सुरू होतं.
याचं सिक्रिशन सुरुवातीला कमी असतं, त्यावेळेला ब्रेस्टची साईज वाढायला लागते. तुम्ही बघितलं असेल प्रेग्नंट एखाद्या फिमेल मध्ये अर्ली प्रेग्नन्सी फर्स्ट टाइम जर प्रेग्नन्सी होत असेल तर ब्रेस्टची साईज हळूहळू, त्याच्या आधी ब्रेस्ट नसतात असं नाही, त्याच्या आधी ब्रेस्ट आहेत, पण त्या ब्रेस्टवर असर कशाचा असतं? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा. आता असर कशाचा व्हायला लागलाय? HPLचा, ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजेन. त्यामध्ये इथे जे अल्व्हिओलाय असतात, आता इथे बघा हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी बघा तुम्ही, आणि बऱ्याचशा जसं मेल्स मुलं आहेत का? काही किती मुलं आहेत? येस. मुलांमध्ये पुरुषांमध्ये एक मोठा प्रॉब्लेम असतो. पुरुषांमध्ये मेल जेनायटल ऑर्गन जे आहे, पेनिस जे आहे, याच्याबद्दल फार गैरसमज असतात. तसंच फिमेल्स मध्ये एक गैरसमज असतो की ब्रेस्ट खूप छोट्या असल्या तर काय, फार मोठ्या समस्या आहे. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये नंबर ऑफ हे जे लोब्स असतात ना, कितीही कशी मदर असली तर तिच्यामध्ये लोब्स कमी नसतात, फक्त त्याच्या आजूबाजूला फॅटी टिश्यूचं डिपॉझिशन किती झालंय याच्यावरनं ब्रेस्टची साईज ठरत असते. नंबर ऑफ लोब्स जे असतात, मॅमरी जे लोब्स असतात, नंबर ऑफ लोब्स हे 15 ते 20च असतात. शॉर्ट स्ट्रेचरची मदर असू द्या किंवा हेवी स्ट्रेचरची मदर असू द्या, म्हणजे कशी बॉडी राहू द्या, तर त्याच्यामध्ये लोब्स कमी नसतात. मॅमरी लोब्स 15 ते 20च राहतात. त्याच्या आजूबाजूला फॅटचं डिपॉझिशन किती झालंय त्याच्यावरनं ब्रेस्टची साईज ठरते. असं नाहीये की एखाद्या फिमेलची ब्रेस्ट खूप छोटी आहे मग ती दूधच नाही पाजू शकणार, असं नसतं, ते डोक्यातनं काढून टाकतं. तसं मेल्सच्या बाबतीत मी मुद्दाम विषय काढून तुम्हाला एक्सप्लेन करतोय की मेल जेनायटल ऑर्गन जे असतं आफ्टर इरेक्शन ते खूप फार मोठं असलं पाहिजे, फार असं नाहीये. फिमेल जेनायटल पार्ट जो आहे, व्हजायनल जो पार्ट आहे, तो सुरुवातीचा जो फक्त 3 इंचेसचा जो पार्ट आहे, त्याला आपण म्हणू शकतो 5 to 6 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे, अँटेरियर 1/3, दॅट इज ओनली हायली सेन्सिटिव्ह पार्ट. बाकीचा सगळा पार्ट फार सेन्सिटिव्ह नसतो. म्हणजे सेक्सुअल इंटरकोर्स साठी जो फर्स्ट 1/3 पार्ट असतो फिमेल्स मध्ये, तेवढाच पार्ट सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे फार असं बर्डन घ्यायचं नाही, कारण बरेचशा पुरुषांना असं वाटतं की आपलं जेनायटल ऑर्गनचं खूप हे आहे, स्मॉल आहे, आमका आहे, अशा निराळ्या गोष्टी असतात. आज योगायोगाने विषयाला म्हणून सांगतो की या दोन्ही गोष्टी फिमेल्स मध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपली ब्रेस्ट फार छोटी आहे, आपल्याला कसं आहे, तर या दोन्ही गोष्टी काढून टाकायच्या. जाऊ आता विषय आपण पुन्हा टॉपिकवर येतोय. तर ह्युमन प्रोलॅक्टिन प्लासेंटल लॅक्टोजेन जे, हे ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजेन जे बाळांनो, हे प्लासेंटाकडून सिक्रेट केलं जातं. त्यामुळे हे जे अल्व्हिओलाय असतात, छोटे छोटे जसं अल्व्हिओलाय आपण शिकलो रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, तसे हे अल्व्हिओलाय असतात. या अल्व्हिओलाय आर द स्ट्रक्चर, ज्यांना आपण स्ट्रक्चरल युनिट म्हणूया, यांच्या आत ऍक्च्युअल मिल्कचं सिक्रेशन होतं. प्रोडक्शन ऑफ मिल्क टेक्स प्लेस इन द अल्व्हिओलस, सिंग्युलर अल्व्हिओलस. यांचे क्लस्टर्स असतात. हे कसे असतात? ते क्लस्टर्स असतात, गुच्छ असतात, आणि ह्या गुच्छांमधनं स्मॉल ट्युब्युल्स निघतात. हे जे स्मॉल ट्युब्युल्स निघतात, हे ट्युब्युल्स एकत्र येऊन काय फॉर्म करतात? एक लोबचं फॉर्मेशन, पूर्ण लोब फॉर्म करतात. आणि ह्या सगळे छोटे छोटे लोब्स एकत्र येऊन, छोट्या छोट्या डक्ट्युल्स एकत्र येऊन एक मोठी डक्ट तयार करतात. आणि दॅट डक्ट इथं असेल बघा, कुठे गेलं, मेमरी लोब्स, याला मेमरी लोब्स म्हणतात. आणि ह्या मेमरी लोब्स पासून डक्ट निघते. ह्या ज्या डक्ट असतात मग हे सगळे ट्युब्युल्स एकत्र येऊन एक मोठी डक्ट तयार करतात. दॅट डक्ट इज कॉल्ड ॲज मेमरी डक्ट. या डक्टला काय म्हणतात? मेमरी डक्ट. हा फ्लोचार्ट लक्षात ठेवा. मेमरी लोब कशापासून तयार झालेले असतात? मेमरी लोब मेमरी अल्व्हिओलाय पासून तयार झालेले असतात. मेमरी लोब तयार असतात. हे काय करतात? मिल्कचं प्रोडक्शन करतात. इथे तयार झालेलं मिल्क जे असतं ते मेमरी डक्ट मधून कुठे आणलं जातं? नीट लक्ष द्या. ते मेमरी डक्ट मधून आणलं जातं अँप्युला मध्ये. मेमरी डक्ट मधून कुठे आणलं जातं? अँप्युला मध्ये. आणि अँप्युला मधून बाहेर कशाने टाकलं जातं? लॅक्टिफेरस डक्ट, म्हणजे आउट. बाळाच्या तोंडात जे दूध येतं ते कुठून येतं? लॅक्टिफेरस डक्ट मधून. आणि लॅक्टिफेरस डक्ट जिथे ओपन होते त्या पार्टला आपण, त्या टोकदार भागाला आपण काय म्हणतो? निपल. आणि निपलच्या आजूबाजूला
हा जो एक असा डार्क पोर्शन असतो बघा, तुम्ही ती पुसतोय आता, हा जो डार्क पोर्शन असतो याला म्हणतात एरिओला. हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो, हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो. आणि जसं बाळाचे ओठ लागतात ह्या पार्टला, नीट लक्ष द्या, ह्या पार्टला जसं बाळाचे ओठ लागतात, इथे बरोबर बाळाचे ओठ येतात, जसे ओठ लागतात तसं आईला पान्हा फुटतो, तिला जास्तीत जास्त दूध रिलीज करायला लागते, त्याच्या बॉडीमध्ये प्रोलॅक्टिनची लेवल वाढते, प्रोलॅक्टिन जास्त म्हणजे सकिंग रिफ्लेक्स म्हणतात, त्याच्यासाठी वर्ड काय आहे, सकिंग रिफ्लेक्स. जसं बाळाचे ओठ लागले तसं आईमध्ये एक अशी भावना येते की आई जे होत असेल तिलाच कळेल, अशी भावना होते की जास्तीत जास्त माझ्या बाळाने दूध घ्यावं. त्यामुळे जास्तीत जास्त नुसते तिला आठवण जरी झाली, लक्षात ठेवा, जसं मेल्स मध्ये असतं की त्यांच्या डोक्यामध्ये नुसता विचार आला सेक्सुअल याचा, तरी त्यांच्या मेल जेनायटल पार्ट मध्ये चेंजेस व्हायला लागतात, इरेक्शन व्हायला लागतं. तसं फिमेल्स मध्ये नुसतं बाळाचा विचार आला तरी सुद्धा त्याच्यातनं बरेचदा तुम्ही नुसता विचार आला तरी ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्या ब्लाऊज जे असतं त्याच्यातनं दुधाची धार लागलेली असते, डाग पडायला. इतकं प्रेम असतं, इतकं जबरदस्त प्रेम त्या आईचं असतं आपल्या बाळाबद्दल. नुसता विचार आला तरी सिक्रेशन ऑफ मिल्क होतं. तर या ठिकाणी प्रोलॅक्टिनची लेवल त्यावेळेला हाय असते. प्रोलॅक्टिनची लेवल जोपर्यंत हाय असते, लक्षात ठेवा, प्रोलॅक्टिनची लेवल जोपर्यंत हाय असते तोपर्यंत इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन तयार करणारं जे एफएसएच आहे त्याची लेवल खाली गेलेली असते. एफएसएच खाली असतं, एफएसएच कमी प्रमाणात सिक्रीट होतं, एलएच कमी प्रमाणात सिक्रीट होतं. त्यामुळे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये पहिल्या 3-4 महिन्यामध्ये ओव्ह्युलेशन होत नाही, मेन्स्ट्रुएशन होत नाही. म्हणजे ह्या दोघांचा आपसात रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? ज्या वेळेला प्रोलॅक्टिनची हॉर्मोन, जसं मी इथं बोललो, प्रोलॅक्टिन हे कशाच्या कंट्रोलमध्ये असतं, इनिबिशनच्या कंट्रोलमध्ये असतं. आणि नंतर ज्या वेळेला मदर डिलिव्हरी होते त्यावेळेला हे रिलीजिंग बनतं. काय होतं? प्रोलॅक्टिन रिलीजिंग हॉर्मोन. याचा कंट्रोल निघून जातो. प्युबर्टी पर्यंत याचा कंट्रोल असतो. प्युबर्टी गेली, प्रेग्नन्सी आली की काय बनून जातं आहे? पीआरएच, प्रोलॅक्टिन रिलीजिंग हॉर्मोन. आणि याच्या असर खाली जातं, याच्या इन्फ्लुएन्स मध्ये जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं? मिल्कचं इजेक्शन चालू होतं. ऑक्सिटोसिनचे 2 रोल, तिसरा रोल जो आहे, इट गिव्ज आउट द मिल्क. आता फार कमी लोकांमध्ये आता गैरसमज राहिलेला आहे, हा जवळजवळ सगळ्यांना समजलेला आहे की सुरुवातीचं जे मिल्क असतं, इट इज लिटिल बिट स्टिकी अँड येलोइश, दॅट इज कॉल्ड ॲज कोलोस्ट्रम. त्याला काय म्हणतात बाळांनो? कोलोस्ट्रम. हे जे कोलोस्ट्रम असतं याच्यामध्ये खूप डिसीजेसची फाईट करणाऱ्या अँटीबॉडीज असतात, जे ह्या लहान बाळ जे न्यूबॉर्न बेबी आहे याला अनेक आजारांपासून प्रोटेक्शन देत असतं. आणि ह्या अँटीबॉडीज पुढच्या 1 वर्षापर्यंत बाळाला सांभाळतात. आणि तुम्हाला माहिती आहे की पहिलं जे 1 वर्ष असतं हे बाळांसाठी अतिशय धोक्याचं असतं. त्याच्यामध्ये न्यूमोनिया होतो, त्याच्यामध्ये डायरिया होतो, त्याच्यामध्ये बाकीचे इन्फेक्शन्स होतात. त्यावेळेला बाळाची इम्युनिटी पॉवर जी असते ती खूप वीक असते. त्यामुळे मदर कडून बाकीच्या गोष्टी जशा दिल्या जातात, जसं मिल्क दिलं जातं डेव्हलपमेंटसाठी, तसं कोलोस्ट्रमच्या माध्यमातून त्याला अँटीबॉडीज पण दिल्या जातात. हे कोलोस्ट्रम मध्ये आयजीजी टाईपच्या अँटीबॉडीज असतात. पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. आयजीजी टाईपच्या अँटीबॉडीज असतात. आणि ह्या आयजीजी अँटीबॉडीज ज्या असतात, या आयजीजी अँटीबॉडीज बाळाला प्रोटेक्शन देत असतात. त्यामुळे कोलोस्ट्रम पूर्वी काय करायचे, आजपासून एक 40-50 वर्षापूर्वी कोलोस्ट्रमला खराब समजायचे आणि फेकून द्यायचे. त्यामुळे बाळ मरण्याचं प्रमाण खूप जास्त. जसा सायंटिस्ट लोकांना त्याच्यातले एव्हिडन्सेस मिळाले तेव्हापासून सांगून दिलं त्यांनी की तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने कोलोस्ट्रम पाजाल आणि त्याला वेस्ट करणार नाही तेवढं तुमचं बाळ चांगलं असेल. म्हणून गाईचं खरवस वगैरे जर तुम्ही खाल्लं असेल तर आज तुम्हाला व्हेटरनरी डॉक्टर सांगतात की इट इज नॉट फॉर यू, इट इज फॉर हर बेबी. आलं का लक्षात? त्या गाईच्या किंवा म्हशीच्या वासरासाठी ते कोलोस्ट्रम असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कोलोस्ट्रम कधी टाकून द्यायचं नसतं, कोलोस्ट्रम पाजायचं असतं. आता हा संदेश जो आहे
तुमच्या संपर्कात येणाऱ्यांना तुम्ही द्या, परंतु हा जवळजवळ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ याच्या सगळ्या संस्थांनी सगळीकडे हा पसरवलेला आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आज कोणी टाकून देत नाही. आता लॅक्टेशनचं कशा पद्धतीने फेनॉमेनॉन असतं दॅट वी हॅव स्टडीड. एचपीएल मुळे काय होतं, मेमरी ग्लँडचं एनलार्जमेंट होतं ड्युरिंग प्रेग्नन्सी. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन सिक्रिटेड बाय अँटेरियर पिट्युटरी. त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन दोघांच्या असरमुळे काय होतं, रिलीज ऑफ मिल्क होतं आणि तिथे काम करतो सकिंग रिफ्लेक्स. कशाचा? बाळाचा. जेवढं बाळ जास्त दूध पिईल, जेवढं जास्त ओढेल तेवढं जास्त प्रमाणात दूध येतं. जसं मी बोललो ऑक्सिटोसिनच्या बाबतीत, की ऑक्सिटोसिन जास्त कसं रिलीज, जेवढे स्ट्रेच रिसेप्टर जास्त स्ट्रेच केले जातील तेवढं ऑक्सिटोसिन वाढतं. तसंच या पद्धतीने या ठिकाणी होत असतं. हा फ्लो चार्ट लक्षात ठेवायचा. इथे बघा मॅमरी लोब्स किती आहेत ब्रेस्टमध्ये, फॉर्म बाय अल्व्हिओलाई विच सिक्रीट मिल्क. अल्व्हिओलाई ओपन इनटू मॅमरी ट्युब्युल्स. ट्युब्युल्स एकत्र येऊन काय बनवतात, मॅमरी डक्ट. आणि मॅमरी डक्ट एकत्र येऊन काय करतात, सेव्हरल मॅमरी डक्ट जॉईन टू फॉर्म वायडर मॅमरी अँप्युला. जो मी हा फुगीर भाग दाखवलाय बघा, हा पार्ट, हा जो आहे हा अँप्युलाचा भाग. हे टेम्पररी मिल्क स्टोअर केलं जातं. आणि ज्या वेळेला बाळ प्यायला लागतं दूध त्यावेळेला याच्यातनं मिल्क रिलीज केलं जातं. आणि मिल्क रिलीजिंग डक्ट जी आहे तिचं नाव लक्षात ठेवा, MCQ म्हणून विचारलं, लॅक्टिफेरस डक्ट मधून मिल्क इजेक्ट आउट केलं जातं, अँप्युला मध्ये स्टोअर केलं जातं. आणि मॅमरी डक्ट मधून अल्व्हिओलायची, कोणत्या डक्ट अल्व्हिओलायची कनेक्टेड असतात, तर मॅमरी डक्ट ह्या अल्व्हिओलायची कनेक्टेड असतात. हा फ्लोचार्ट डोक्यात ठेवायचा. याच्यामुळे बरेचसे, याच्यावर नुसतं ब्रेस्टवर 5 ते 7 MCQ तुम्ही फ्रेम करू शकता. एक पण विचारला गेला तुमचा मिस व्हायला नको, ही गोष्ट लक्षात ठेवा. आय होप पार्च्युरेशन आपल्याला कळलं, लेबर आपल्याला कळलं, लेबर का म्हणायचं ते कळलं, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते न्यूरो एंडोक्राइन हॉर्मोन्स इन्व्हॉल्ड आहेत, कोणकोणत्या ऍक्शन्स इन्व्हॉल्व आहेत, दॅट वी हॅव स्टडीड. तुम्ही NCERT खूप शॉर्ट दिलेलं आहे, स्टेट बोर्डने थोडंसं चांगलं इलॅबोरेट केलेलं आहे. व्यवस्थित लिहून काढा, त्याचा फ्लोचार्ट बनवा, आणि फ्लोचार्ट बनवून काही अडचण वाटली तर मला सांगा. जर आवश्यकता वाटली तर मी तुम्हाला फोटो काढून मी जो फ्लोचार्ट बनवलेला आहे तो तुम्हाला पाठवून देऊ शकतो. चालेल, थँक्यू. उद्या आपण पुढच्या पार्टकडे जाऊया, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेअर याच्याबद्दल बोलू, आणि पुढचे जे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करू. 2 जास्तीत जास्त लेक्चर्स लागतील आता. आय होप, थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल कोऑपरेशन. आज तुम्ही जवळजवळ 10 मिनिटं मला जास्त चांगलं सहकार्य केलेलं आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर यू कॅन आस्क मी नाव. कम ऑन, ऑडिओ चालू करा. कोणाला काही विचार असेल ते विचारा. आवाज येतोय का? Yes, sir. No doubt. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. ऑफकोर्स शंका असेल तर विचारा, शंका नसेल तर काही नाही. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पेअर्ड स्ट्रक्चर आहे. याच्या मागे हा जो पार्ट असतो ना, 2nd to 6th इथे लिहून ठेवायचा. 2nd to 6th रीपच्या दरम्यान ब्रेस्ट प्रेझेंट असते. 2ऱ्या ते 6व्या रीपच्या मध्ये ब्रेस्ट प्रेझेंट असते. आपण TS घेतल्यानंतर असा जो काय म्हणतात त्याला सेक्शनल व्ह्यू, सेक्शन घेतल्यानंतर अशी ब्रेस्ट अशी कापली तर कशी दिसेल ते आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फॅटी टिश्यू आहे. आणि हा जो मागचा जो मसल आहे, या मसलला म्हणतात पेक्टोरॅलिस मेजर. हा जो ज्याच्यामुळे जनरली तुम्ही पाहिले असतील बॉडी बिल्डर्स वगैरे जो असतात ज्यांच्यामध्ये हा जो पार्ट असतो, हा पार्ट असा दिसतो बघा. असा बिल्डर्स वगैरे जे असतात त्यांच्या बॉडीमध्ये असा हा पार्ट दिसतो. दिस मसल इज कॉल्ड एज पेक्टोरॅलिस मेजर. त्याच्यावरच हा. आणि काय आहे, व्हॉट इज मॅमरी ग्लँड किंवा व्हॉट इज ब्रेस्ट? इट इज द मॉडिफाईड स्वेट ग्लँड. लक्षात ठेवा, विसरायचं नाही. मॅमरी ग्लँड दुसरी तिसरी काही नसून मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे. मी पुसतो आता, इकडचं तुम्हाला सगळं माहिती झालंय. ब्रेस्ट इज मॉडिफाईड किंवा मॅमरी ग्लँड इज मॉडिफाईड स्वेट ग्लँड, ही गोष्ट लिहून ठेवा. It is modified sweat gland.
म्हणून हिचं जर ओरिजिन विचारलं तर कशापासून ओरिजिन असते, कोण सांगतं हिचं ओरिजिन? जर मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे तर हिचं ओरिजिन कशापासून असेल, कोणत्या लेअर पासून असेल? जर्म लेअर. बोला पटकन. कम ऑन. एक्टोडर्म पासून असेल. कशापासून ओरिजिन असते, ओरिजिनेट झालेली असते ही एक्टोडर्म पासून. याच्यात कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. थांबायचं का? कॅन वी स्टॉप हिअर? Yes, sir. एकदा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जे आहे ते पार्च्युरेशनच्या निरनिराळ्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत, ते एकदा बघून घ्या. आणि फार काही त्याच्यामध्ये डिटेल क्वेश्चन विचारत नाही, पण आपल्याला बिंग ए ह्युमन आपल्याला माहित पाहिजे की कोणकोणत्या स्टेजेस असतात. कुठे जर समजा आपल्याला मदत लागली तर आपण मदत करू शकतो. आपल्याला माहिती आहे याच्यानंतर काय होतं, याच्यानंतर काय होतं. हे सगळ्या स्टेजेस जर आपल्या डोक्यात असल्या आणि आपण प्रॉपरली वाचलेलं असेल तर वी कॅन हेल्प टू समवन. ओके. थँक्यू.